बघा हे गोड ऊसाची कडू काय चालू पातीला ऊस झाला आहे बघा पहिले. चालू पाती पाठीमागले माणसं किती साहेब जळाला किती एकर सोय 8 एकर झाला. हा म्हणजे काय मुळे जळालाय शॉर्ट सर्किट मुळे लाईट मुळे जळालाय. तर याची दुसरी घटना आहे आपल्या गावात काल झाली एक. हो ना तिसरी काल कुठे झाली काल बी जळाला बघा 5 एकर 8 एकर ऊस जळाला बघा शॉर्ट सर्किट. ऊस बघा कसा आणलाय ते सगळ्या अख्खे गावातली माणसं आज बी बघा बघा हे ऊस कसा आलेला आहे. मला शॉर्ट सर्किट झालं ते पण दाखवतो बघा मी आता. इकडचा जे प्लॉट आहे ते फक्त ह्या वाटामुळं वाचला बघा. अख्खा जुळून खाक झाला आत एक. काका कशाने जाळा होय तुमचा किती होता आमचा ना इकडे हे इकडं म्हणा ना. वाटामुळे वाचवा हवा इकडे होती म्हणून वाचलं ते सगळा थंड जात होता. तर ह्या काय तारापाशी जळालाय बघा हे ऊस. त्या तारावर पाखरू बसलं म्हणून फॉल्ट झालाय बघा आज. काल 5 एकर जळाला आणि आज 8 एकर ऊस जळालाय बघा. काका 8 एकर ऊस जळाला ना आज 8 एकर ऊस जळालाय बघा. हो का टोळी तर चालू होती. मोळ्या सुद्धा मध्ये पडलेले अजून गाडीभर माळ जळाले ना पलीकड. हा गोऱ्याचं आज टोळी चालू होती सगळा. बर बर पलीकड टोळी चालू होती. हा गोऱ्याच्याला चालू होती. बर आणि माझी गाय एक तिकडे भराले तर इकडे तर बघा शेतकरी मित्र हे तुम्ही काळजी घ्या बरं का. आजची दुसरी घटना आहे बघा ही आमच्या गावातली. चालू फळ आहे मित्र हे चालू फळामध्ये हो काही शॉर्ट सर्किट झालंय. 8 एकर ऊस जळून असा खाक झाला बघा. हे हो का ह्या मोळ्या काल 5 एकर जळाला आज 8 एकर ऊस जळाला बघा. हो का हे चालू फळ आहे बघा. हे पाती चालू आहे. काय करावं शेतकऱ्यांना सांगा आता. आणि कारखाने भाव द्यायला असले बघा हे गोड ऊसाची कडू काय चालू पातीला ऊस झाला आहे बघा. पहिले चालू पाती चालू मोळ्या बांधून ठेवलेले तिथे लेबर ना. काय करावं शेतकऱ्यांना सांगा आता. लईच अवघड झालं बघा हे. अर्ध्या तासात ऊस जळाला बघा 8 एकर. गाव होतं लेबर होते बघा तरी इजलं नाही. ट्रक सुद्धा भरायला आली ती बघा त्या ऊसाला. ट्रक उभा येतं काय करते ना हे काही शॉर्ट सर्किट मुळे जळालाय बघा ऊस. किती अवघड आहे. हे अख्खा गाव वीज व्हायला इकडं.